आता पश्चाताप कुणाच्या उपस्थितीत करायला हवा, कुणाच्या साक्षीने करायला हवा. तुम्ही ज्याला मानता, कृष्ण भगवंताला मानता किंवा दादा भगवंतांना मानता, ज्या कुणाला मानता त्याला साक्षी ठेवून करायला हवा. पण उपाय नसेल असं या जगात नसतंच. उपायाचा जन्म आधी होतो, त्यानंतर वेदना उत्पन्न होते. हा दादाजींचा सिद्धांत व्यवहारातही त्यांनी दाखवलाय. उपायाचा जन्म आधी होतो आणि नंतर वेदना उत्पन्न होतात. डिवोर्सचा कायदा आधी येतो, नंतर डिवोर्स होत असतो. आणि हे जे दोष असतात त्यासाठी उपाय असायलाच हवेत. भगवान महावीरांनी सांगितलंय की खरं तर प्रत्येक धर्मात प्रायश्चित्त आहे, पश्चाताप आहे, कन्फेशन आहे, क्षमा मागण्याची परंपरा आहेच. पण भगवान महावीरांनी यथार्थ सांगितलं आहे. आलोचना, प्रतिक्रमण, प्रत्याख्यान, सूक्ष्म रूपाने सूक्ष्मतम दोषांनाही त्यांनाही धुण्याचा मार्ग. आत्मा अनेक दोषांपासून मुक्त होईल तिथपर्यंतचं विज्ञान भगवान महावीरांनी प्रकट केलं आहे. आणि तुम्ही ज्यालाही मानता, भगवान कृष्ण किंवा मग शिवांना किंवा कोणी जेही भगवान महावीर भगवान, तर त्यांना आठवून साक्षी ठेवून. कारण भगवान कुणाला म्हणतात? जे प्युअर आहेत, समस्त दोषांपासून मुक्त आहेत. ते दोषांपासून मुक्त झाले, त्यांना आठवल्यामुळेच आपल्या दोषांपासून आपल्याला मुक्ती मिळेल आणि शक्तीही मिळेल. त्यांना आठवून माफी जर का मागितली तर तेवढे दोष कमी होत जातील. म्हणजे आलोचना जेव्हाही करायची असते, प्रत्यक्ष गुरूंजवळही करू शकता किंवा ज्ञानींजवळही करू शकता. ते सगळ्यात वरचे म्हटले जातात. नाहीतर मग प्रत्यक्ष नाही मिळाले तर जेही आपले इष्टदेव आहेत, भगवान कृष्ण आहेत, भगवान महावीर, त्या फोटो आहेत, मूर्ती आहेत, त्यांना आठवून माफी मागितली तरीही चालू शकतं. पण आपण त्यांना समर्पण केलं की मी ही माझी चूक आहे, मला माफ करा, तर ऑटोमॅटिक परोक्ष का म्हटलं आहे? कारण आतल्या आत्म्याचा अनुभव नाहीच आहे. वाया मूर्ती किंवा वाया भगवान जातो आतल्या जवळ. तर परोक्ष भक्ती म्हटली जाते. आणि परोक्ष रीतीने प्रतिक्रमण केलं तर दोष कमी होत जातील. आणि हाच उपाय. हा संसार म्हणजे काय? दोषांचं अतिक्रमण. कुणालाही दुःख देणं, कुणाला नुकसान करणं, त्याला अतिक्रमण म्हटलं जातं. आणि अतिक्रमणानेच संसारात भटकतो. आणि अतिक्रमण सुटलं, प्रतिक्रमण होत गेलं तर आपण मोठ्या जबाबदारीने या संसाराच्या गुन्ह्यांपासून मुक्त होत जाऊ. बघा, हा संसार उभा कसा राहिला? अतिक्रमणाने. क्रमणात काही त्रास नाहीये. आम्ही हॉटेलातून काही वस्तू मागून खाल्ली, 2 प्लेट आपल्या हातून तुटल्यात, पण पैसे देऊन बाहेर आलात तर त्यात काही अतिक्रमण नाही झाले, तर मग त्याच्या प्रतिक्रमणाची गरज नाही. पण प्लेट्स तुटल्यावर जर आम्ही म्हणालो की तुमच्या माणसाने तोडली, तर झाले सुरू परत. अतिक्रमण केले त्याचे प्रतिक्रमण करावे लागेल. पेज नंबर 3. आणि अतिक्रमण झाल्याशिवाय राहत नाही, म्हणून प्रतिक्रमण करा. बाकी सगळं क्रमण आहे. सहज एखादी गोष्ट झाली ते क्रमण आहे, त्यात काहीच आक्षेप नाही. पण अतिक्रमण झाल्याशिवाय राहत नाही, यासाठी त्याचे प्रतिक्रमण करा. सहज गोष्टी म्हणजे कुणाला दुःख द्यायचं नाही. या बसा, कसे आहात, मजेत आहात ना, चला चहा घ्या, नाश्ता घ्या, तर तिथे एकमेकांना दुःख देणं नाही आहे. तर क्रमण असं म्हटलं जातं. नॉर्मल व्यवहार. आणि दुसऱ्याला दुःख देणारे झालात, हे कुठून आले, केव्हा जातील, बस दुसऱ्यांकडे मागतात, कशी माणसं आहे ती. तर निगेटिव्ह विचार आले तर झालं अतिक्रमण. आणि अतिक्रमण आहे तिथे नक्कीच प्रतिक्रमण करायलाच पाहिजे. नाहीतर मग कर्मांचं आवरण वाढत जाईल. आणि प्रतिक्रमण केलं तर आपण तेवढ्या आवरणातून मुक्त होत जाऊ. आपण जीवन व्यवहारातही आपल्याला सुखशांती लाभेल नंतर. म्हणजे सिम्पल एक्झाम्पल, दादाजीने हे सांगितलं, हे अशी काही ग्लासवेअर फुटली, आपण मग माफी मागतो. म्हणजे पैसे चुकते करून दिले की बुवा चूक झाली, माफी मागतो, तर काही हरकत नाही. पण आपण आर्ग्युमेंट केलं, तुमच्या माणसाने केलं आहे, मी काही नाही केलं, तुम्ही लोक लक्षच ठेवत नाही, तर झालं अतिक्रमण आणि क्लेश वाढले. आणि तेच कर्म चार्ज झाल्यामुळे तिथे माफी मागितली, सॉल्युशन काढलं, तर मग सुटून जाल. पेज 3. प्रश्न करता, हे अतिक्रमण झाले असे स्वतःला कसे कळावे? दादाश्री, ते स्वतःलाही कळेल आणि समोरच्यालाही कळेल.
आम्हाला कळेल की त्याच्या चेहऱ्यावर परिणाम दिसतोय आणि तुमच्यावरही परिणाम दिसतोय. दोघांवर परिणाम होतो म्हणून त्याचे प्रतिक्रमण करणे अनिवार्यच होईल. क्रोध, दुसऱ्यांना दुःख दिलं गेलं, त्याच्या चेहऱ्यावर दुःखाचा परिणाम येत असतो, त्याला आवडत नाहीये असा व्यवहार झाला. आपलाही कोणी अपमान केला तर आपल्या चेहऱ्यावरतीही ग्लानी येत असते, मन उदास होत असतं, लगेच चेहऱ्यावर परिणाम दिसतो. म्हणजे दुसऱ्याला दुःख दिलं गेलं तर लगेच समजून येतं हे. किंवा आपल्याबरोबर असा क्रोधवाला व्यवहार केला तर आपल्याला दुःख होतं, आपलं कोणी नुकसान केलं तर आपल्याला दुःख होतं. आपल्या काही बोलण्यावरूनही आपण हे समजू शकतो की ह्यांच्यासोबत माझ्या अशा व्यवहारामुळे त्यांना नक्कीच दुःख झालं असणार. तेवढं समजूनही मनापासून पश्चाताप करा, माफी मागा, तर प्रतिक्रमणाने नक्कीच दोष धुतले जातात. क्रोध, मान, माया, लोभ हे सगळं अतिक्रमण म्हणलं जातं. हे अतिक्रमण झालं, त्याचे प्रतिक्रमण केले तर क्रोध, मान, माया, लोभ गेलेत. बस अतिक्रमण हीच सगळ्यात मोठी गोष्ट हीच आहे. क्रोध, मान, माया, लोभ, रागद्वेष हेच अतिक्रमण. आणि त्यावर पश्चाताप केला तर तेच प्रतिक्रमण आहे. आणि मान म्हणजे दुसऱ्याला खाली पाहणं, मी मोठा आहे, हुशार आहे, हा हुशार नाही आहे, हा समजतच नाही, त्याच्यासोबत अपमानाचा व्यवहार केलात खूप दुःख वाटेल. लोभातही आपल्याला काही भेसळ झाली, भ्रष्टाचार करा, आपलंच पोट भरा, दुसऱ्याचं जे व्हायचं आहे ते होऊ द्या, खूप मोठं अतिक्रमण, रौद्र ध्यान म्हटलं जाईल. आणि या संसारात आपण दुसऱ्याचं नुकसान करतो, खरं तर स्वतःचंच नुकसान करतो. एंड रिझल्ट आपल्यालाच नुकसान भोगावं लागेल. तर हे क्रोध, मान, माया, लोभ दिवस रात्र आपल्याला आत्म्यापासून विमुक्त ठेवून संसारात भटकण्याचं काम लावून देतात आणि आपण हे आनंदाने करतो. बस त्यात मी का अज्ञानता आहे, अज्ञानतेमुळे रागद्वेष होतात, रागद्वेषातून क्रोध, मान, माया, लोभ चालूच राहतात आणि तेच दुसऱ्याला नुकसान करून स्वतः मजा घेतात आणि दुसऱ्याला दुःख देऊन स्वतः मजा करतात. आणि तेच रौद्र ध्यान म्हटलं जातं आणि तेच अतिक्रमण म्हटलं जातं. आणि त्यामुळेच कर्म बंधन आहे आणि त्यामुळेच संसारात भटकणं आहे. स्वतःची चूक बघा, नाही समजलं तर मग क्रोधाने दुःख दिलं तर त्यावर माफी मागा, अपमान केला कुणाचा त्यासाठी माफी मागा, लोभामुळे त्यामुळे नुकसान केलं तर माफी मागा. तर क्रोधमान माया लोभासाठी माफी मागत गेलात तेच प्रतिक्रमण आहे आणि तुम्ही मुक्त होत जाल. अतिक्रमणने हा संसार उभा राहिला आहे आणि प्रतिक्रमणाने नष्ट होतो. प्रश्नकर्ता, तर प्रतिक्रमण म्हणजे काय? खूप डिटेलमध्ये, छोटी एकाच पॅरेग्राफमध्ये सगळ्या विज्ञानाचं सार दादाजींनी सांगितलेलं आहे. प्रतिक्रमण म्हणजे काय? हा संसार उभा राहिला आहे अतिक्रमणामुळे आणि प्रतिक्रमणामुळे संसार संपून जाईल. आणि संसारात कुठल्या प्रकारे हे अतिक्रमण होत असतं आणि कसं प्रतिक्रमण करावं, शॉर्टमध्ये एकाच पॅरेग्राफमध्ये सगळा एक्स्ट्रॅक्ट ऑफ द मॅटर सांगितलं आहे. सगळ्या विज्ञानाचं सार यातच आपल्याला मिळत असतं. एक एक वाक्य आपण समजून घेऊ चांगल्या प्रकारे. दादाश्री, प्रतिक्रमण म्हणजे समोरचा जो आमचा अपमान करतो तर आम्हाला समजून घ्यायला हवंय की या अपमानाचा गुन्हेगार कोण आहे. समोरचा आपला अपमान करतो. पहा, या संसारात अपमान सगळ्यात मोठं दुःख आहे. पैसे कमी दिलेत पण अपमान केला, तुझे पैसे नको, जास्त देतोय तर नको देऊस, पण अपमान करू नकोस, नीट व्यवस्थित बोल. पहा, मान अपमान सगळ्यात मोठा दोष आहे मनुष्यामध्ये. तर हा अपमान जेव्हा आपला होतो तेव्हा आपण हे समजून घ्यायला हवं की या अपमानाचा गुन्हेगार कोण आहे. हा खूप मोठा प्रश्न आहे. आपण समोरच्याला दोषी पाहत असतो आणि ज्ञानीची दृष्टी काय आहे आपण समजून घेऊ. दादाजींच्या गोष्टीमध्ये या विज्ञानाच्या गोष्टींची समज आपल्याला दादाजींकडूनच मिळते. तो जो अपमान करतो तो गुन्हेगार आहे की भोगणारा गुन्हेगार आहे? दुसरा प्रश्न दादाजी विचारतात, अपमानाचा मूळ गुन्हेगार कोण? अपमान करणारा गुन्हेगार आहे, अपमान ज्याचा झाला भोगणारा गुन्हेगार आहे? आधी आम्हाला हा डिसिजन घ्यायला हवा की यात अपमान करणारा अजिबात गुन्हेगार नसतो. आधी डिसिजन हे घ्यायला हवं की यामध्ये गुन्हेगार कोण आहे. आणि हे सगळं ज्यामध्ये शांतता हवी, ज्यात सुटायचं आहे, या संसारातून ज्याला हे समजावंच लागेल. ह्या संसारात दादाजींनी एकच सेंटेन्स सांगितलं होतं,
भोगतो त्याची चूक. आपला अपमान करणारा भोगतो की ज्याला ऐकावं लागलं तो भोगतो? तर मीच भोगतो, माझी चूक आहे. आणि नंतर त्यावर सोल्युशन काय आहे? तर दादाजी सांगतात की हा अपमान करणारा अजिबात गुन्हेगार नाही आहे. का असं म्हणत असतील ते? कारण आध्यात्मिक विज्ञानच हे सांगू शकतं. लोकांना दिसतं की पहा हा माणूस चांगला आहे, शांतपणे उभा आहे, याने अपमान केला, त्याला हाकलवून दिलं, खूप त्याचा इन्सल्ट केला, खूप चूक केलं. हा माणूस वाईट आहे, हा चांगला आहे, असं लगेच रागद्वेष केल्याशिवाय राहतच नाहीत अज्ञानदशावाले. जे दिसतं त्यालाच सत्य मानतात. आणि ज्ञानीची दृष्टी मागचं पुढचं पूर्वकर्म, पूर्वभवाची कर्म, या जन्माचं कर्म सगळा हिशोब काढून सत्य सांगतात. वास्तविकता, जी जगाची वास्तविकता आहे की अपमान करणारा आपल्याला का भेटला? तर माझंच कर्म फळ देण्याच्या वेळेस निमित्तद्वारा फळ देतं. तो निमित्त अपमान करतं, तर माझंच कर्म फळ देणारं हे निमित्त आहे. कुणी गुन्हेगार नाही आहे. तो समोरचा 100% निर्दोष आहे आणि मी भोगतो माझ्याच चुकीचा दंड आहे. कॉजेस माझी होती, इफेक्ट मला भोगावं लागलं, तर मीच रिस्पॉन्सिबल आहे अपमान भोगण्यासाठी. त्याचा दोष नाही. ही समज ज्ञानीच्या दृष्टीनेच मिळेल. एक सेंट ही गुन्हेगार नसतो, तो निमित्त असतो आणि आमच्याच कर्माच्या उदयाधीन तो निमित्त जमा होतो. अर्थात हा आमचाच गुन्हा आहे. आता प्रतिक्रमण यासाठी करायचं की त्यावर वाईट भाव झाले तर प्रतिक्रमण करायला हवे. प्रतिक्रमण का करायला हवं? ही समज जर आली, अपमान करणारा निर्दोष आहे, जो माझा अपमान करतो तो तर माझ्या चुकीचा दंड आहे, त्यांचा दोष नाही, तर मग अतिक्रमण केलंच नाही तर प्रतिक्रमण करावंच नाही लागणार. आणि प्रतिक्रमण का करावं लागतं? तर मनामध्ये अपमान करणाऱ्याबद्दल वाईट विचार येऊ लागतात. काय? तर दादाजी सांगतात की अपमान करणाऱ्याबद्दल वाईट भाव आले, हा नालायक आहे, हा लुच्च आहे, असा आहे, तसा आहे, तर मग गुन्हेगार तो नाही आणि त्याला गुन्हेगार आपल्या बुद्धीने त्याला गुन्हेगार बनवलं आहे. तर मग माफी मागा. जसं एखाद्या माणसाने चोरी केली दुकानातून, तर पोलीस त्याला मारतील, पकडून घेऊन जातील जेलमध्ये, नंतर त्याच्याशी वाईट वागतील, मग अपमान करतील, त्याला मारतील, शिक्षा देतील. तर खरंच पोलीस गुन्हेगार नाही आहे. स्वतः चोरी केली, त्या चुकीचा दंड पोलिसांकडून त्याला मिळतोय, त्याचा गुन्हेगार नाही आहे तो. तर असं आहे, हे संसारामध्ये हजबंड आहे किंवा वाईफ आहे किंवा मुलं आहेत, आई वडील आहेत, बॉस आहे, नोकर आहे, कलीग आहे, काही ना काही संघर्ष होतच असतात. आपण संघर्षाच्या वेळेस निमित्ताला गुन्हेगार बघतो. या माणसाने माझं नुकसान केलं, मी बघून घेईन, मी सोडणार नाही, माझा अपमान केला, मी बघूनच घेईन. अरे आपण हे गुन्हे धुवत नाही आणि आपण दुसरा गुन्हा उत्पन्न करतोय. एक गुन्हा तर क्लिअर केला नाही आणि दुसऱ्या 5 गुन्ह्यांचं बीज घातलं आपण. तर हे विज्ञान समजून घ्यायचं. एकाच गोष्टीत आध्यात्मिक दृष्टीचं पूर्ण सार आपल्याला मिळतं की जगामध्ये कसं जगायला हवं. ज्याला जागृतीचा पुरुषार्थ करायचा आहे, मोक्षमार्गात पुढे जायचं आहे, मोक्षाची पूर्णाहुती करायची आहे, तर त्याला ह्या जागृतीत यावंच लागेल. त्याच्याबद्दल तो नालायक आहे, लुच्चा आहे असा विचार मनात आला असेल तर प्रतिक्रमण करायचं. आणि असा विचार नाही आला आणि आम्ही त्याला उपकारी मानलं असेल तर प्रतिक्रमण करायची गरज नाही. बाकी कुणीही शिवी देवो तर तो आमचा हिशोब आहे. देणारा निमित्त आहे, खिसा कापणारा निमित्त आहे आणि आमचाच हिशोब आहे. पेज नंबर 4. या सगळ्याचं कारण फक्त निमित्त आहे आणि याचीच भांडणं आहेत सगळी. बस हे एकेका जीवनाच्या प्रसंगात चेक करायला हवं की खिसा कापला गेला, कापणारा निमित्त आहे, आपला हिशोब पूर्ण झाला. शिवी देतोय तर देणारा निमित्त आहे, आपलाच हा हिशोब आहे. आणि आपण उपकारी मानलं आणि ही एक्झॅक्ट जागृती राहिली, निर्दोष आहे, तर मग अतिक्रमण झालंच नाही, तर प्रतिक्रमण करणं गरजेचंच नाही. मग पुढच्या गोष्टीमध्ये पुढे अजून एक गोष्टही दादाजी यात नाही पुढे येईल. पुढे गोष्ट अशी सांगितली आहे की माझ्या निमित्तामुळे त्याला शिव्या द्याव्या लागत आहेत. गुन्हा माझा आहे, मला दंड मिळतोय, पण मग निमित्त तो झाला आहे आणि तो अज्ञानतेमुळे माझा अपमान करतोय, तर नवीन बीजं पडतील,
माझ्या निमित्ताने तो गुन्हा करत आहे, त्याचंही खरोखर आपण प्रतिक्रमण करायलाच हवं. माझा अपमान झाला तर मी ज्ञानात राहीन की नाही, दोषी नाही, तो निमित्त आहे. माझ्या दोषाचा दंड आला आहे, तो निमित्त निर्दोष आहे. पण निमित्ताला हा गुन्हा करावा लागतोय, त्यामुळे मला प्रतिक्रमण करायला हवं. दादाजी पुढचं प्रतिक्रमण या प्रकारे करायचे. तो माझ्या निमित्ताने गुन्हा बांधतोय, अपमान करतोय, फार मोठा गुन्हा तो बांधतोय, तर माझ्या निमित्ताने तो बांधतोय गुन्हा, त्याचंही मी प्रतिक्रमण करतो. ही पुढची गोष्ट आहे. पण जेव्हा या प्रकारे जो अपमान करेल आणि आपण त्याला दोषीत पाहिलं नाही, तर मग पुढचं प्रतिक्रमण या प्रकारे होतं की माझ्या निमित्ताने त्याला क्रोध करावा लागला, त्याला अपमान माझा करावा लागला आणि तो मोठा गुन्हा बांधतोय. त्याच्यासाठी माझ्याकडून अशी भावना करतो की माझ्या निमित्ताने कुठलं वाईट कर्म न बांधलं जाओ, तोही सुटू दे, त्याला चांगली बुद्धी मिळो, दोषांपासून मुक्त हो, अशी प्रार्थना प्रतिक्रमण पुढच्या स्टेजमध्ये करायची असतात. म्हणजे मी क्रोध केला, दुसऱ्याला दुःख दिलं, तिथे एक प्रकारचं प्रतिक्रमण आहे की मी क्रोध केला, त्याला दुःख दिलं. आणि दुसरं प्रतिक्रमण, माझ्यावर कोणी क्रोध केला तर ही जागृती ठेवायची, हो माझ्यामुळे त्याला गुन्हा करावा लागतोय, मी निमित्त झालो, त्यासाठी मी माफी मागतोय. तर ह्या प्रकारे मोक्ष मार्गात ज्याला पुढं जायचं असेल तर या प्रकारे चुकांचं प्रतिक्रमण करायची गरज आहे. उलट चाला त्याचे नाव अतिक्रमण, आणि पुन्हा परतून आलो त्याचं नाव प्रतिक्रमण. संसारात उलट चाललात, आत्म्याविरुद्ध जातात, क्रोधाने किंवा मोहाने किंवा मानाने किंवा द्वेषाने, तर सगळे उलट चाललात, तेच अतिक्रमण वाढत गेलं. पुन्हा आत्म्याकडे, आत्म्याच्या मूळ स्थानावरती पुन्हा येणं. माफी मागतो, मी आता असं करणारच नाही, हे ईश्वरा मला माफ कर, मला असे कुठल्या प्रकारचे दोष करायचे नाहीत. विषयविकारी दोष, अहंकाराचे दोष, लोभाचे दोष, क्रोधाचे दोष. तर जेवढे मग क्रोधमान मायालोभ कमी झाले, अकषाय, त्यालाच वितराग म्हटलं जातं, त्यालाच आत्मस्वरूप पोहोचलं म्हटलं जातं. आणि कषाय तो आत्म्यापासून विमुख आहे, दूर जातो. जिथे भांडणं आहेत तिथे प्रतिक्रमण नाहीये, आणि जिथे प्रतिक्रमण आहे तिथे भांडणं नाहीये. आणि आत्ता भांडण दिसतंय, प्रतिक्रमण करतो तर हळूहळू भांडण संपून जाईल मग. पण ह्या संसारातील भांडणाची कारणं, एक माणूस दुसऱ्याला रागाने बोलतो, पण ते भांडण ते मूळ कारण नाही आहे. आपल्या गुन्ह्याचा दंड द्यायचा व्यवहार होतो, त्यामुळे होतो. प्रकृती कोणाहीवर ईश्वर नाही बसलेला की आपल्याला शिक्षा द्यायला येईल, पण असंच काही निमित्त होत असतं की जे आपल्याला रागावतील, काही आक्षेप घेतील आणि आपल्याच गुन्ह्याचं दंड भोगण्याचं निमित्त होतील ते. आणि हे भांडण ते त्यावेळी आपण हे समजून घ्यायला हवं की तो निमित्त दोषी नाही, ही चूक झाली आहे, माझ्या चुकीचा हा दंड आहे, निमित्त आहे तो. आणि जेव्हा जी आपली बुद्धी समोरच्याला दोषीत दाखवेल, त्याचंच आपण प्रतिक्रमण करत जाऊ, तर हळूहळू भांडणं सगळ्या प्रकारची संपतील. मुलाला मारण्याचा काही अधिकार नाहीये, समजवण्याचा अधिकार आहे. तरीही मुलाला मारले आणि प्रतिक्रमण नाही केले तर सगळे कर्म चिकटतच राहतील ना. प्रतिक्रमण तर व्हायलाच पाहिजे. हे बघा, आई वडिलांनी समजून घ्यायला हवं की ते आई वडील मुलांना सुधारायला रागवत असतात किंवा कधी मारतात किंवा काही बोलतात, पण त्याला दुःख पोहोचलं, त्याचं प्रतिक्रमण नक्कीच करायला हवं. नाही केलं तर कर्म चिकटतच राहील आणि या लाईफमध्ये तो मुलगा दुसऱ्या लाईफमध्ये तो काही दुसऱ्या स्वरूपात येईल आणि आपल्याला रागवेल, आपल्याला मारेल, आपल्याशी भांडेल. म्हणजे प्रतिक्रमण तर जीवनाच्या प्रत्येक वळणावर व्हायलाच हवं. थोड्या वेळाने, नाही का, जेवणापूर्वी आपण हात धुत असतो, जेवल्यानंतरही हात धुतो, तर हे प्रतिक्रमण थोड्या वेळाने चेक करत राहायचं. ह्या व्यक्तीबरोबर हा व्यवहार झाला तर आपली चूक झाली आहे का, काही अतिक्रमण झालं आहे का, माफी मागा. पुन्हा दुसरा व्यवहार सुरू झाला, पूर्ण झाला, पुन्हा चेक करा. या दुसऱ्या व्यक्तीसोबत काही रागद्वेष, अभाव, तिरस्कार, मोह, विकार काही झाले का, माफी मागा. थोड्या वेळाने चेक करत राहा आणि चुकांची माफी मागत राहा. तर हळूहळू अनेक प्रकारच्या चुकाही कमी होत जातील, आपली जागृतीही वाढेल आणि आपण आतून मुक्तीचा अनुभव घेत जाऊ. मग मी चंदूभाई आहे, हेच अतिक्रमण.
तरीही व्यवहारात त्याला लेट्स गो करू. पण तुमच्यामुळे कुणाला दुःख झालं, दुःख नाही झालं तर अतिक्रमण नाही झालं. दिवसभरात स्वतःमुळे कोणाला दुःख झाले तर ते अतिक्रमण झालं. त्याचं प्रतिक्रमण करा. हे तर वीतरागांचे विज्ञान आहे. अतिक्रमण अधोगतीत नेईल आणि प्रतिक्रमण ऊर्ध्वगतीत घेऊन जाईल आणि शेवटी मोक्षापर्यंत प्रतिक्रमणच मदत करेल. मी चंदूबाई आहे. हा अहंकार आहे तो अज्ञानतेमुळे अहंकार उत्पन्न झाला आहे. आणि तिथेच कोणी म्हणालं की चंदूबाई खूपच चांगले आहे तर प्रेम वाढेल, तिथे अतिक्रमण झालं. चंदूबाई तुम्ही आमचं काम बिघडवलं तर द्वेष होईल, मग तिथे अतिक्रमण होईल. म्हणजे या अतिक्रमणाची बिगिनिंग अज्ञानतेमुळेच होते. अहंकार झाला आणि नंतर काही चांगलं काम करत गेलो तरीही अज्ञानतेमुळे कर्म चार्ज होतच राहतात. चांगलं करा किंवा वाईट करा, पण वाईटामुळे अधोगती होत असते आणि चांगल्यामुळे काही ऊर्ध्वगती होत असते. पण सिंपल, आपल्याला या संसारात कोणत्याही प्रकारचं दुःख पसंत नाही. सुखच हवं आहे, शांतता हवी, आनंद हवा. आणि म्हणूनच आपण शिकतो, नोकरीधंदा करतो, लग्न करतो, सगळे चांगले व्यवहार करू इच्छितो, कारण आपल्याला सुख हवं आहे. आणि तरीही हे क्रोध, मान, माया, लोभ अशी आवरणं आहेत. अंधत्व येत असतं क्रोधांध, मानांध, लोभांध, विषयांध, आणि आपण दुसऱ्याला दुःख देतच राहतो. नंतर कर्मांचा उदय होईल, त्यावेळी जागृती राहिली नाही तरी थोड्या वेळानंतर जागृती आली की हो, हे तर मी दुसऱ्याला दुःख दिलं. तर मग मनापासून पश्चाताप करा, कारण आपल्याला दुःख पसंत नाही. आपण दुसऱ्याला दुःख दिलं तर रिॲक्शनमध्ये आपल्याला दुःखी व्हावंच लागेल. आपण जर सुख दिलं तर आपण रिॲक्शनमध्ये सुखी होऊ. तर मग ॲटलिस्ट सुख दिलं जात नसेल तर ठीक आहे, पण दुःख देणं तर बंद करा. आणि कुणाला दुःख झालं आपल्यामुळे तर तिथेच अतिक्रमण. त्याचा मनापासून पश्चाताप करा, तेच प्रतिक्रमण. आणि हेच वितरागाचं विज्ञान आहे. तीर्थंकर भगवंतांनी हीच गोष्ट सांगितली होती. आणि जो कोणी संसारातून सुटला त्यांनी या वितरागात राहून चुकांना धुवून टाकलं, माफी मागितली, तेव्हाच मोक्षात जाण्यासाठी मुक्त होऊ शकले. दादाजी इथे हेही सांगतात प्रतिक्रमण ऊर्ध्वगतीत घेऊन जाईल आणि शेवटी मोक्षापर्यंत प्रतिक्रमण हेल्प करेल. कारण आपलं सुटण्याचं ध्येय आहे, तर त्याच ध्येयाने आपण प्रतिक्रमण करत गेलो तर मोक्ष मार्गातही त्यामुळे हेल्प मिळेल आपल्याला.